राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्य सरकार साखर सम्राटांच्या कर्जाची हमी घेतं, मग शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी कधी घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेसारखी योजना आणून पक्की घरं बांधून द्यावीत। जोपर्यंत घरं बांधून होत नाही तोपर्यंत त्यांच्या निवाऱ्याची आणि आरोग्याची योग्य व्यवस्था करावी। शाळांची स्वच्छता करून शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, रस्ते लवकर बांधावेत अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या। आम्हाला याबाबतीत राजकारण करायचं नाही असं सांगत राज्यावर इतकं मोठं संकट असताना सरकारचं मात्र नुकसानग्रस्तांकडे लक्ष नाही, जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे अशी टीका त्यांनी केली। शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये। निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे। एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, पण शेतकरी आज संकटात आहे। शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे। आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे। नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा। देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती। याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं।